कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय बेसनाचा अजिबात वापर न करता पालक भजी। तर त्यासाठी मी इथं पालक घेतलाय। तर पालकची फक्त पानं आपल्याला घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। तर इथे मी पालक पाण्यात टाकून घेते। तर मी इथं एक साधारण एक जुडी पालक घेतलेला आहे आणि आता पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याचं पाणी स्वच्छ असं नितळवून घ्यायचं आहे आणि शक्य होईल तितका बारीक आपल्याला कापून घ्यायचा आहे। अगदी कोथिंबीर कापतो तितका बारीक आपल्याला हा पालक कापून घ्यायचा आहे। अगदी बारीक कापायचा आहे। तर फक्त पानं घेतलीत मी इथं, पालकचे देठ अजिबात घेतलेले नाही आहे। तर तुम्ही सुद्धा पानं घ्यायची आहे आणि बारीक असा आपला पालक आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर आपण आज बेसनचा अजिबात यूज करत नाही आहे, त्याच्यामुळे रेसिपी हेल्दी आहे। तर इथे मी मूग डाळ घेतली आहे। मूग डाळ छान 3 तास भिजवून घेतली आहे। आता मूग डाळीतलं सुद्धा आपल्याला पाणी छान नितळवून घ्यायचं आहे, म्हणजे मूग डाळीमध्ये ऑलरेडी खूप मॉइश्चर असतं आणि पीठ ते पातळ होऊन जातं। तर पाणी नितळवून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक भरड करून घ्यायची आहे। त्यासाठी 1 चमचा ओवा, 2 चमचा धने घेतलेत मी आणि 1 चमचा जिरा घेतला आहे। याची जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तर त्यानंतर ते डाळीचं आपण पाणी नितळवून घेतलं होतं, ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये लसूण आणि मिरच्या, तरी इथं मी 5 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्हाला जर लाल तिखट यूज करायचं असेल तर तुम्ही लाल तिखट यूज केलं तरीही चालेल। तर पाण्याचा मी अजिबात इथं वापर केलेला नाही आहे। तरी तुम्ही बघू शकता डाळ किती पातळ झाली आहे। जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर ती जास्त पातळ होऊन जाते। आता त्या डाळीत आपण एक पाव कप इतका कांदा कापून घेतला आहे आणि जे धना जिऱ्याची जी पूड करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे, मीठ घालून घ्यायचं आहे आणि पालक घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत, कारण पालकामध्ये पण खूप मॉइश्चर असतं। मिठामध्ये मीठ टाकल्यानंतर त्या पिठाला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला डाळ छान वाटून घ्यायची आहे। पालक आणि डाळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर आपण मिक्स केल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती बारीक मी पालक कापून घेतला आहे, अजिबात कुठे अटकत वगैरे नाही आहे। तर तुम्ही सुद्धा बारीकच आपला पालक कापून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। एका कढईमध्ये तेल छान मी तापवायला ठेवलं आहे आणि त्यात आपल्याला तेल तापल्यानंतर भजे छान सोडून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला भजे सोडताना आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि नंतरच आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। तर तुम्ही हाताच्या साहाय्याने भजे सोडून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही चमच्याचा यूज केला तरी चालेल। तर सुरुवातीला 1-2 ते 3 मिनिटं मी गॅस फुलच ठेवला होता, नंतर बारीक गॅसवर आपल्याला भजी छान तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही जर डाळ जास्त वेळ भिजवली तर तुमचे भजी तेलकट होऊ शकतात, त्याच्यामुळे डाळ भिजवायला सुद्धा 2 ते 3 तास पुरेसे होतात। खूप जरी जास्त भिजवली डाळ तर ते भजी जे असतात ते तेलकट होऊन जातात आणि खूप कमी भिजवली तर कडक बनतात। तर तुम्ही बघू शकता मस्त असा लालसर रंग येईपर्यंत आपण भजी आपली तळून घेतली आहे। तर याच पद्धतीने भजी तळून घ्यायची आहेत। त्याच्यासोबत थोड्याशा मिरच्या पण तळायच्या आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कुठले रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा।